नमस्कार, ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्या वाकट्यांचा रस्सा बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे गुऱ्या। चला तर त्याची कृती बघून घेऊयात। तर इकडे तुम्ही बघू शकता, या आहेत गुऱ्या। या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर या बघा, ह्या वाकट्या आहेत। तर याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। उमलत ठेवायच्या आहेत या वाकट्या आपल्याला। तर इकडे मी आता कांदा कापते। कांदा आपल्याला लांबसर असा कापून घ्यायचा आहे। सुकी मच्छीमध्ये ना शक्यतो कांदा जास्तच वापरायचा। तर इकडे मी तुम्ही बघू शकता 2 कांदे घेतल्यास ते लांबसर कापून घेत आहे। आता ही मिरची घेतलेली आहे मी धुवून, ते पण अशी आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे। हे बघा, मी गुऱ्या उकडून घेत आहे। तुम्ही बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। आता 2 मिनिटे असंच ठेवायचं, मग गॅस बंद करून घ्यायची। आता मी याच्यात 2 चमचे तेल घालत आहे। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालते। आपण कांदा लांब चिरून घेतला होता तो मी याच्यामध्ये घालते। आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवायचा आहे। आता गॅस कमी करून घ्यायची आहे। कमी गॅसवर आपल्याला कांदा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे। तर आता आपला कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी 1 टोमॅटो घालत आहे। टोमॅटो आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे। तर आता इथं आपला टोमॅटोही मऊ पडलेला आहे। त्याच्यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा हळद, हा आगरी मसाला आहे, हा मी 2 चमचे घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त करू शकता। आता हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत। मसाल्याचा सुगंध यायला सुरुवात झाला की याच्यामध्ये आपल्याला वाकट्या घालायच्या आहेत। आता या वाकट्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये मी कोमट केलेलं पाणी घालत आहे। तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर रस्स्याला थोडीशी उकळी आले। आता याच्यामध्ये मी बटाटे घालते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ थोडंसं कमी घालायचं कंपॅरेटिव्हली, कारण की ज्या गुऱ्या आहेत ना त्या थोड्या सॉल्टी असतात, त्याच्यामुळे नेहमीपेक्षा थोडंसं कमी घालायचं आहे मीठ। तर आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे। तर आता आपला बटाटा
थोडासा शिजलेला आहे, म्हणजे पूर्ण नाही शिजला, थोडा अर्धा कच्चा आहे. तर याच्यामध्ये मी ही चिंच घालते. तुम्ही कोकमही घालू शकता किंवा जास्त नसेल आंबट लागत तर नाही घातलं तरीही चालेल. तर आता पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा झाकण उघडलेलं आहे. घाटा मारून घ्यायचा आहे. बटाटा आपला जवळजवळ शिजत आलेला आहे. आता याच्यामध्ये मी गुऱ्या घालत आहे. गुऱ्या ऑलरेडी शिजलेल्याच आहेत, शिजून घेतलेल्या आहेत आपण. तर आता सर्व गुऱ्या याच्यामध्ये घालायच्या आहेत. गुऱ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला रश्श्यामध्ये. कलतीच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पुन्हा याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे. आता 2 मिनिटांनंतर पुन्हा मी झाकण काढत आहे. तुम्ही बघू शकता आपला मस्त असा वाकट्यांचा रस्सा तयार झालेला आहे. आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. तर आपला मस्त असा वाकट्यांचा रस्सा तयार आहे. तर तुम्हाला आजचा माझा हा वाकट्यांचा रस्सा कसा वाटला? जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.